फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आज आहे रत्नागिरीतला आपला डे 3 आणि आज आपण जात आहोत पावसला. Yes. पावस बरोबरच आपण पूर्णागड फोर्ट करणार आहोत, आडावारीला जाणार आहोत, सूर्यनारायण मंदिर बघणार आहोत. सो आजचा आपला डे 3 कसा आहे तो तुम्हाला ह्या व्लॉगमधनं कळेल. तर मग आमचे दादा गाडी घेऊन आलेले आहेत. येस, जास्त वेळ न बोलता आपण जाऊया डायरेक्ट आणि जर्नीला सुरुवात करूया. तर आमचे दादा आम्हाला परत एकदा घेऊन आलेले आहेत थिबा पॅलेस बघायला. मंडेला आम्ही आलेलो तर तो बंद होता, तर ते बोलले की आपण ऑन द वे जाता जाता तो आज करू शकतो आणि जास्त काही प्रोग्राम डिस्टर्ब होत नाही आहे. तर मग आता चला आतून थिबा पॅलेस बघूया. फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग नॉट अलाउड, तर त्यामुळे आता आतनं शूट करता येणार नाही. मी आता आम्ही थिबा पॅलेस जाऊन आतून बघून आलो. तर पॅलेस तर त्यांनी एकदम छान मेंटेन ठेवलेलं आहे. त्याबरोबर थिबा राजाचे काही फोटोज ठेवलेले आहेत, त्यांची माहिती ठेवलेली आहे की तो बॉर्न झाला, मग तो इकडे कधी आला, त्याचा मृत्यू कधी झाला, ती सगळी माहिती घटनाक्रमानुसार लिहिलेली आहे. आणि आतमध्ये काही ठिकाणी पाषाणच्या मूर्तीज आहेत ज्या 10व्या शतकातल्या आहेत, 13व्या शतकातल्या आहेत. रत्नागिरीतले काही फेमस स्पॉटचे फोटोज त्यांनी लावलेले आहेत. 3 ते 4 दालनं आहेत. एक 10 मिनटामध्ये आपला हा थिबा पॅलेस बघून होतो आणि एंट्री फी आहे त्याला 10 रुपये. थिबा पॅलेस पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो पावसच्या दिशेने. तर मित्रांनो, हे आहे पावसचं प्रसिद्ध परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर. तर मित्रांनो, या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर समोरच तुम्हाला स्वामींचं मंदिर दिसतं. त्या परिसरात कुठेही तुम्हाला शूटिंग करण्याची परमिशन नाही आहे, त्यामुळे मी माझा कॅमेरा पूर्णपणे बंद ठेवला होता. तर या मंदिरच्या परिसरातच उजव्या बाजूला स्वामींचं राहतं घरसुद्धा आहे. तिथे जाऊन तुम्ही स्वामींविषयी आणखीन माहिती जाणून घेऊ शकतात. जर तुम्हाला सकाळी, म्हणजे आता तर आम्ही दुपारी आरतीच्या वेळेला इकडे होतो त्यामुळे आम्हाला व्यवस्थित प्रसाद मिळाला, पण जर तुम्ही सकाळी इकडे येणार असाल किंवा मधल्या वेळेत तुम्ही इथे येणार असाल तर, आणि आसपास जर तुम्हाला काही खाण्यापिण्याची सोय बघायची असेल तर ह्या उपहारगृहाला तुम्ही येऊ शकतात. अगदी रिजनेबल रेट्स आहेत आणि अशा साईडला लागून इथे तुम्ही गाड्या सगळ्यांनी पार्क केलेल्या आहेत. ते पार्किंग थोडासा इश्यूज आहे, बट अगदी 5 मिनटं चालत आहे मुख्य मंदिरापासून. स्वामींच्या मंदिरातच दुपारच्या आरतीनंतर महाप्रसादाची सोय असते. महाप्रसाद घेऊन आम्ही आमची पुढची भटकंती परत एकदा सुरू केली. सो आपण आता आलेलो आहोत पावसपासून एक 5 किलोमीटर अंतरावरती असलेल्या गणेश गुळे या इकडच्या गणपती मंदिरात. आमच्या दादांनी सांगितलं त्याप्रमाणे गणपतीपुळ्याचा जो ओरिजिनल गणपती होता तो इथे होता. तो इथून नंतर गणपतीपुळ्याला शिफ्ट झाला आहे, पण इथे अजून एक त्यांनी गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे त्याच जागेवर. सो बघूया आपण. तर हे आहे गणेश गुळेतील प्रसिद्ध श्री महागणेश मंदिर. असंही म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे ते गणपतीपुळेतील मंदिरापेक्षाही खूप जुनं आहे. या मंदिराच्या परिसरात तुम्हाला एक छान अशी मूषकाची मूर्ती दिसते. त्याच्याच बाजूला तुम्हाला छोटंसं तुळशी वृंदावनसुद्धा दिसून येतं.
तर या मंदिरातनं प्रवेश करण्यासाठी दोन वेगवेगळे एंट्रन्सेस आहेत. एक जो थेट पार्किंग लॉटमधनं येतो, तिकडे पायऱ्या नाही आहेत, स्लोप आहे. तुम्ही स्लोपनी चालत चालत खालती येऊ शकतात किंवा ऑन द वे येता येताच तुम्हाला डाव्या हाताला एक मोठं प्रवेशद्वार दिसतं, तिकडनं पायऱ्या आहेत. तुम्ही पायऱ्या उतरून पण येऊ शकतात किंवा त्या पायऱ्याला लागूनच आणखीन एक तिने असा वॉकवे केलेला आहे, जिकडे तुम्ही त्या स्लोपवरनं चालत चालत आरामात येऊ शकतात. खूप छान आहे मंदिर. रत्नागिरीमध्ये येणार असाल तर पावस साईडला तुमची फटकंती असेल तर नक्की या गणेश घुळे या मंदिरात, इट्स ॲक्च्युली गणेश गुळे, तर या मंदिरात नक्की या. इकडे येऊन दर्शन घ्या. तशी गर्दी अजिबात नसते, शांत परिसर आहे आणि हे एका टेकडीवर आहे मंदिर हे. आणि टेकडीवर असल्यामुळे खालती जी हिरवळ दिसते, तो परिसर दिसतो, तो एकदम मस्तच आहे. शांत वाटतं इथे आल्यानंतर. बसा, दर्शन घ्या, 10-15 मिनटं आराम करा आणि मग पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करा. तर आता आमचे 2 डेस्टिनेशन्स बघून झालेले आहेत. बाप्पांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडेच. तो होता पूर्णगडचा किल्ला. मित्रांनो, हा सुद्धा एक जलदुर्गच आहे. आता आम्ही आलेलो आहोत पूर्णगड किल्ला बघायला. चला आता आपण इकडनं चालत जायचं आहे आपल्याला. रत्नागिरी जिल्ह्यात खाड्यापासून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचे संरक्षण करण्यासाठी मध्ययुगात किल्ले बांधण्यात आले. पूर्णगड गावातून पायऱ्यांच्या मार्गाने 10 मिनिटात आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारासमोर हनुमंताचे मंदिर आहे आणि 2 बुरुजांच्या मध्ये लपवलेले प्रवेशद्वार आहे. किल्ल्यात शिरल्यावर उजव्या बाजूला असलेल्या जिन्याने फांजीवर चढून गडप्रदक्षिणेला सुरुवात करावी आणि पूर्ण किल्ला पाहून येण्यासाठी 15 मिनिटे लागतात. जर तुम्ही या तटबंदीवरनं चालायला सुरुवात केली तर साधारणपणे तुम्हाला कळतं की किल्ल्याची बांधणी कशी केलेली आहे. पण आम्ही भर दुपारी या किल्ल्यावर होतो आणि आम्हाला दुपारचं ऊन व्यवस्थित जाणवत होतं. त्यातून हा मे महिना सुरू होता, म्हणून किल्ला आम्ही आमच्या पद्धतीने बघायला सुरुवात केली. तर किल्ल्याच्या मागील बाजूस आल्यानंतर तुम्हाला या किल्ल्याची भक्कम तटबंदी दिसून येते आणि समोरच्या बाजूला तुम्हाला दिसतो तो हा अथांग अरबी समुद्र. एक गोष्ट मला आवर्जून या व्लॉगमधनं सांगायची आहे की थँक्यू व्हेरी मच. इथे जे पण पर्यटक आलेत त्यांनी इथे कुठेही कचरा केलेला अजिबात दिसला नाही. त्यामुळे हा संपूर्ण गड जो आहे हा स्वच्छ आहे. तर फायनली आता आमची पूर्ण गड या गडाची भटकंती करून झालेली आहे आणि इथून दिसणारा परिसर तर खूपच छान आहे, खूप मस्त आहे. खालती जिथे गाव आहे तिथे तुम्ही गाडी पार्क करून वरती एक 5-10 मिनटं चालत यायचं आहे. व्यवस्थित पायऱ्या आहेत गडावर येण्यासाठी आणि तो जो रूट आहे तो लोनली नाही आहे. तुम्ही बरोबर गावातून चालत चालत वरती येतात. आजूबाजूला घरं आहेत आणि या गडावर आल्यानंतर आणि इथे जे काही काम केलेलं आहे तर अजूनही होप्स आहेत की आपलं सरकार हे गडकिल्ले व्यवस्थित बांधू शकतात. त्यांची व्यवस्थित जर डागडुजी केली तर ते गडकिल्ले आपल्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनसाठी पण टिकून ठेवण्यात मदत करू शकतात. खूप छान पद्धतीने इथे गडसंवर्धन केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा किल्ला बघायचा असेल तर आवर्जून तुम्ही इथे नक्की भेट द्या, नक्की या.
तर चला आता आपण इकडनं निघणार आहोत आणि आता पुढच्या डेस्टिनेशनकडे आपण जाणार आहोत. परत त्याच पायऱ्या उतरून खालती जायचं आहे, जेमतेम 5 मिनटं अजून. चलो. डे 3च्या भटकंतीमध्ये आम्हाला अनेक पॉईंट्स अजून कवर करायचे होते, त्यामुळे हा व्लॉगसुद्धा आम्ही 2 भागांमध्ये स्प्लिट करत आहोत. तर भेटू आपण लवकरच आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.